झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. शिरसाट साहेब, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू आहे, महत्त्वाची घडामोड आहे, काय सांगाल? दुपारी राजभवनावर गेल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की संध्याकाळी मी याबाबतचा निर्णय जाहीर करेन. आणि म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये चर्चा सुरू आहे. ही चर्चा फक्त त्यांच्या बाबत नाही तर इतर खात्याच्या संदर्भामध्ये, जागा वाटपाच्या संदर्भामध्ये या सगळ्या चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आता ही चर्चा मला वाटतं थोडीशी उशिरापर्यंत चालेल. मिनिमम 2 तास तरी ह्या सगळ्या चर्चा चालतील असं माझा अंदाज आहे. आणि त्यानंतर शिंदे साहेबांचं आणि त्यांचं काय ठरलं आहे हे तेच नेते आता सर्व सांगतील किंवा त्याच्याबद्दलची माहिती इतरांना द्यायला सुद्धा सांगू शकतील. मात्र संभ्रम आहे, एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबाबत? नाही, तेच तर आहे ना, संभ्रम तोच दूर करण्यासाठी आता थोड्या वेळाने त्याचा निर्णय हा या बैठकीनंतर होईल. तुमची आमदारांची सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला त्या संदर्भात काय सांगाल? आमचा निर्णय असा झालेला नाही आहे. आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली होती की साहेबांना सरकारमध्ये असणं गरजेचं आहे, कारण की त्यांचं असलेलं वजन किंवा त्यांनी 2.5 वर्षात केलेला जो कालावधीमध्ये केलेली कामं ही जनतेसमोर आहेत. आणि ते असल्यानंतर मग त्याला एक वेगळं आकार ते संपूर्ण मंत्रिमंडळाला येतो. म्हणजे शिंदेसाहेब आहेत आणि मग ते सर्व काम तिघही नेते म्हणून चांगल्या पद्धतीने करू शकतात, हा विश्वास लोकांमध्ये जाईल. आज दिवसभरामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. राजभवनावरती तुम्ही सगळे महायुतीचे नेते गेला होता, तिथं तुम्ही सत्ता स्थापनेचं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि त्यावेळेला पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये हास्यासुद्धा पिकलेला पाहायला मिळाला अजित पवार आणि एकनाथ शिंदे. त्याबद्दल काय वाटतं? नाही, हे तर जोक तर होतंच ना. अजितदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं मी काही झालं तर उद्या शपथ घेईल म्हणून त्याच्यावर कॉमेंट्स करताना शिंदेसाहेब जे काही बोलले की तुम्ही तर दिवसाही घेता आणि सकाळचाही घेता, म्हणून त्याचं ते एक जोक म्हणून झाला. आणि हे असं हसत खेळत वातावरणाचं राजकारणात पाहिजे. मला वाटतं याचा एक चांगला मेसेज हा बाकी इतरांकडे जाईल आणि जे कोणी टीका करतात त्याला दिलेली ही चापराकसुद्धा समजलं जाईल. म्हणजे शपथविधीमध्ये किंवा शपथविधीसाठी किंवा पदांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे शांतता आणि संयम आहे असं म्हणायचं थोडक्यात? फार शांतता आहे, फार संयम आहे. ते संयम स्वतःचा कधीच ढळू देत नाहीत. त्या संयमाच्या जोरावरच त्यांनी हे 2.5 वर्ष काढलीत. इतक्या टीका केल्या गेल्या, त्यांना वाटेल त्या नावाने संबोधलं गेलं, तरी त्यांनी सांगितलं मी कामातून उत्तर देईन. आणि अखेरला तेच खरं ठरलं. कामातून त्यांनी जे काय उत्तर दिलं त्यांनी महाराष्ट्राने त्यांना ॲक्सेप्ट केलं. म्हणून आज एकनाथ शिंदेसाहेब हे मास लीडर म्हणून समोर आलेले आहेत. आज कुठेही महाराष्ट्रात जा ती गर्दी आता त्यांच्या मागे राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही या संदर्भातलाच जो निर्णय आहे तो 1-2 तासानंतर येणार आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग जर का एकनाथ शिंदेंचाच प्रश्न सुटत नसेल तर तुमच्यासारखे अनेक इच्छुक आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायचे, त्यांचं काय? आम्ही पहिले एकनाथ शिंदेसाहेब ही आमची प्रायोरिटी. त्यांनी एकदा शपथविधी घेतला त्यांचा झाला, मग बाकीच्याचं काही नाही. बाकीच्याचं सगळं शपथविधी कधी होईल काय होईल हा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर नाही. मग त्यांची जबाबदारी ही शिंदेसाहेबच घेतील. दुसरं, उद्या जो शपथविधी होणार आहे तो फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा असणार आहे की इतरही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे? आज रात्री या संदर्भामध्ये स्पष्टपणे निर्णय होईल. 1-2 तासाचा टाईम द्या, 2 तासानंतर तुम्हाला मी सांगतो की काय नेमकं होणार आहे. आज अख्खा दिवस तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये. तुम्हाला किंचित अंदाज तरी आला असेल की त्यांच्याशिवाय पण इतर मंत्री शपथ घेऊ शकतात? नाही, यामध्ये अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल, या सर्वांचं मत आहे की आपण एक परिपूर्ण मंत्रिमंडळ हे आत्ताच बनवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्नसुद्धा आहे. तसा त्या पद्धतीने जर झालं तर उद्या परिपूर्ण मंत्रिमंडळही बनू शकतं किंवा 20 ते 22 लोक उद्या शपथ घेऊ शकतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत पूर्ण मंत्रिमंडळ उद्या अस्तित्वात येण्याचे चान्सेस आहेत? शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याचा निर्णय हा आज रात्रीमध्ये लागेल. दुसरं आणखी एक प्रश्न, एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी नाराज असल्याची आत्तापर्यंत चर्चा होते. आजसुद्धा त्यांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायचं का नाही हा निर्णय लांबणीवरती टाकलेला आहे. त्या पाठीमागं गृहमंत्रीपदी याचंच नाराजीचं कारण असू शकतं? नाही, गृहमंत्रीपद वगैरे नाही. मुळामध्ये आपण जायचं का नाही मंत्रिमंडळ हा निर्णय महत्त्वाचा आहे.
मग बाकीचे पदं त्यांच्यासाठी नॉर्मल आहेत आणि ते त्यांना जर आग्रह केला तर त्यांना गृहमंत्री मिळायला काही अडचण येईल असं मला सुद्धा वाटत नाही. पण हे सगळं तुम्ही म्हणजे सहभागी मंत्रिमंडळात व्हायचं की नाही या संदर्भातला तुम्ही विचार करताय. मात्र दुसऱ्या बाजूला काही लोकांनी विरोधी पक्ष नेतेपद अशा स्वरूपाची सुद्धा अफवा उठवण्याचा प्रयत्न केला होता. तसा तर काही प्रकार नाही आहेत. नाही कधीच नाही. शिंदेसाहेबांनी एकदा शब्द दिला त्या शब्दाशी मागं फिरत नाहीत. म्हणून शिंदेसाहेब हे आता कोणत्याही प्रकारची तडजोड बाकीच्या बाबतीत करणार नाही. ते या महायुतीला संपूर्णपणे पाठिंबा देतील आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष चांगलं काम करेल. नुकतंच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती गेलेले आहेत. त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? ते गेलेत, आता चर्चा होईल. मला वाटतं कमीत कमी 2 तास तरी हे चर्चा चालली. कारण की हा तिढा मंत्रिमंडळाचा आहे, खाते वाटपाचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाचा सहभागाचा आहे. म्हणजे या तिन्ही याच्यावर चर्चा करून कदाचित त्याच वेळेला ते दिल्लीच्या नेत्यांशी सुद्धा संपर्क साधतील, त्यांच्याबद्दलचं एकमेकाचं मतही जाणून घेतील आणि म्हणून या निर्णयाला 2 तासाचा अवधी हा निश्चित लागणार आहे. मग एकनाथ शिंदे उद्या शपथ घेणार की नाही घेणार हा प्रश्न आहे. त्याबद्दल तुमची आमदारांची सुद्धा बैठक झाली, त्यामध्ये काय निर्णय झाला? आमदारांना वाटतं एकनाथ शिंदे साहेब सत्तेत असावेत. ते जर असले तर त्यांना एक मोठा दिलासा मिळतो. त्यांच्या मार्फतसुद्धा अनेक कामं मिनिटात पार पडतात असं त्यांची ख्याती आहे. म्हणून ते मंत्रिमंडळात असले पाहिजे आणि त्याच्यामुळे संघटना वाढीला सुद्धा जोर मिळू शकतो. तुमची सुद्धा बराच वेळ अर्धा ते पाऊण तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षावरती बैठक झाली. त्यानंतर फडणवीस भेटायला गेलेत. तुमच्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला, त्यात ते काय बोलले? एकनाथ शिंदे साहेब एकदम मस्त मूडमध्ये होते. त्यांनी उभे असलेल्या सर्व आमदारांना सांगितलं, अरे मी सगळ्यांना पाहिलं, सगळ्याकडे माझी नजर आहे, कुणाला मंत्री बनायचं मी ठरवतो आता. आणि हसून खेळून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व आमदार त्यांना भेटले आणि एक त्यांच्यावर काहीतरी असं काही टेन्शन किंवा दडपण आहे यत्किंचितही आम्हाला वाटत नव्हतं. तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.